नमस्कार मैत्रिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपलं जे प्लॅटफॉर्म आहे की आपल्याला प्रमोशन करून ऍप्लिकेशन प्रमोशन करून कसं इन्कम घेता येईल आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, टेस्टिमोनियल व्हिडिओ कसा बनवायचा आहे, प्रोडक्ट कुठं मिळणार, बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत, प्रोडक्ट कुठे मिळणार, कसे फोटोज येणार. तर आपण एक ग्रुप तयार करत आहोत. ज्या महिला जॉईन आहेत आपल्याकडं त्यांच्यासाठी आपण एक ग्रुप तयार करणार आहोत. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स येणार झाले. ते प्रोडक्ट्स तुम्हाला तुमच्या स्टेटसला, फेसबुकला वगैरे तुम्हाला ठेवायचे आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामला प्रोडक्ट न ठेवता तुम्हाला वर्क फ्रॉम होमच्या पोस्ट आणि टेस्टिमोनियल व्हिडिओ ठेवायचे आहेत, कारण की तुम्ही प्रोडक्टचे फोटोज तिथे ठेवू शकणार नाहीयेत. बरोबर आहे. मग तुम्हाला ज्यावेळेस इन्क्वायरी येईल त्यावेळेस तुम्ही हे फोटो सगळे जे ग्रुपमध्ये आलेले फोटोज आहेत ते फोटोज तुम्ही शेअर करू शकतात. आपल्याकडे प्रोडक्टची रेंज जी असणार आहे ती 701 रुपयापासून ते 1500 पर्यंत असणार आहे. आता हे प्रोडक्ट खरेदी करायची कशासाठी नेमकी? तर प्रोडक्ट याच्यासाठी खरेदी करायचं आहे की तुम्ही प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर कंपनीला तुम्ही जॉईन होतात आणि विशेष म्हणजे खरेदी केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट्स मिळते तुमच्या बदल्यामध्ये. म्हणजे एक व्यवसाय करण्यासाठी तुम्ही फ्रेश माइंडनी व्यवसाय करू शकतात, कारण की तुमची कुठली गुंतवणूक नाही झालेली. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला आता इन्कम कसं मिळेल. तुम्हाला जेवढे पण तुम्ही प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट कराल, वर्क फ्रॉम होमची ऍडव्हर्टाइजमेंट कराल, तर तुम्हाला पॉइंट जनरेट होतात. पॉइंट जनरेट झाल्यानंतर तुम्हाला सॅलरी मिळते. एक्झाम्पल, जर तुमचे 71 पॉइंट जर तुमचे जमा झाले तर तुम्हाला 5000 रुपये सॅलरी मिळते. 71 पॉइंट जमा होण्यासाठी तुम्हाला कंटिन्युअली वर्क करणं गरजेचं आहे. कंटिन्युअली तुम्हाला स्टेटस बनवणं गरजेचं आहे. कंटिन्युअली तुम्हाला प्रत्येक सोशल मीडियावर पोस्ट करणं गरजेचं आहे, कारण की त्या माध्यमातूनच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स येणार आहे आणि तुम्हाला जे काही गरजू महिला आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहेत. ठीक आहे. आता प्रोडक्टचा व्हिडिओ कसा बनवायचा, टेस्टिमोनियल व्हिडिओ कसा बनवायचा आहे, एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये आपण पाहूयात. जर तुम्ही एखादी साडी खरेदी केली कंपनीकडे, तर तुम्हाला साडी खरेदी केल्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडे पार्सल येतं, पार्सल आल्यानंतर पहिली गोष्ट तर तुम्हाला चांगला गेटअप करायचा आहे तुमचा स्वतःचा. आपण एखाद्या व्यवसायाला जर सुरुवात करत असू तर कितीतरी आपण चांगल्या उत्सुकतेने तो व्यवसाय चालू करायला पाहिजे. असं नको की पार्सल आलं, उघडलं, सांगितला व्हिडिओ बनवायचा, बनवला, असं नको करायला. कारण की हे तुमचं काम आहे. बरोबर आहे. काम असल्यामुळं तुम्हाला जे व्हिडिओज बनवायचं आहे ते तुमचं खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनणं गरजेचं आहे. जसं की बघा, आपल्या घरामध्ये बॅकग्राऊंड असतं, जसं की भिंत. ठीक आहे, ही बॅकग्राऊंड असतं आपलं. इथे जर तुम्ही छान बॅकग्राऊंड मध्ये उभा राहिलात तर तुमचं बॅकग्राऊंड पहिले तर चांगलं होतं. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला थोडंसं तुमच्या हाईट प्रमाणे तुमचा मोबाईल पकडायचा आहे. म्हणजे तुमच्या हाईटला मॅच होईल असा व्यवस्थित मोबाईल तुम्हाला ठेवायचा आहे. मोबाईल ठेवण्यासाठी तुम्ही काहीही यूज करू शकतात, किंवा कोणाच्या आता प्रत्येकाच्या घरामध्ये रिंग लाईट आहे यूज, तर त्याचाही यूज करून बनवू शकतात. आता एक्झाम्पल, तुम्ही साडी खरेदी केली तर तुम्हाला तुमच्या स्वतःचा परिचय द्यायचा आहे. तुम्ही हे प्रोडक्ट्स का खरेदी केलात हे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला आता हे जर तुम्हाला प्रोडक्ट्स मिळाले तर तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, की तुम्हाला त्या प्रोडक्टची तुलना, तुम्हाला त्या प्रोडक्टचं जेवढी प्रशंसा करता येईल तेवढी तुम्हाला त्याची प्रशंसा करायची आहे. कारण की तुम्ही जेवढी प्रशंसा चांगली करताल प्रोडक्ट्स बद्दल तेवढे तुमचे कस्टमर वाढणार आहेत. आणि मी जसं की सांगितलं, जर एक्झाम्पल तुमच्या लाईनमध्ये जर 10 कस्टमर असतील आणि त्या 10 मधून 5 जणांचे जर 71 पॉईंट जर त्यांचे जमा झाले तर त्यांचे 5-5 हजार रुपये त्यांना तर मिळणारच मिळणार, पण तुम्हाला सुद्धा ते 5-5 हजार रुपये मिळणार. आय थिंक म्हणजे 5 लोकांचे 25,000. ठीक आहे. आणि त्यांची खाली जरी टीम झाली त्याही लोकांना 5-5 हजार रुपये मिळत असतील तर तुम्हाला सुद्धा परत 5-5 हजार रुपये मिळणार आहेत. बऱ्याच जणांच्या शंका हे असतील की एवढा पैसा कंपनी कसं पॉसिबल आहे देणं. कंपनी काही घरातून पैसा तुम्हाला देत नाहीये, कारण की कंपनीचे जेवढे कस्टमर वाढतात, जेवढे पॉइंट्स वाढतात तेवढे कंपनीकडे कस्टमर येतात आणि कंपनीकडून ते प्रोडक्ट खरेदी करतात. तर कंपनी तुम्हाला काही त्याच्यातलं जे मुनाफा असतो, जे बेनिफिट असतं तेच तुम्हाला काउंट करून देत असते. त्याच्यामुळे कंपनी काही तुम्हाला कुठून घरातून कुणीच देत नसतं पैसा. त्यामुळे तुम्ही निश्चिंत काम करा. हा, पॉइंट्स कॅप्चर करणं मात्र तुमचं काम आहे. दुसरी गोष्ट, जर कोणी 1500 रुपयाची जर खरेदी केली तर त्या व्यक्तीला 2 काम कंपनी देते. पहिली गोष्ट तर मार्केटिंग करायची, जसं की प्रमोशन्स करायचं. प्रमोशन करायला अवघा फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिट लागतात. म्हणजे दिवसभरातून तुम्हाला फक्त 15 ते 20 मिनिट द्यायचे प्रमोशनला.
आलेल्या कॉलला तुम्हाला व्यवस्थित रिप्लाय द्यायचा आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे कोडिंग. जर तुम्ही 1500 रुपयाची जर खरेदी करत असाल तर तुम्हाला कोडिंग सोडवायला मिळते. आपलं ऍप्लिकेशन आहे सेसा हब नावाचं. सध्या वेबसाईटवर आपण वर्किंग करत आहोत, पण थोड्या दिवसातच त्याचं ऍप्लिकेशन लॉन्च होणार आहे. तर तुम्हाला त्या वेबसाईटवर कॅप्शन कोडिंग हे ऑप्शन असणार आहे. ते कॅप्शन कोडिंग जर तुम्ही सोडवलात तर तुम्हाला 4000 फिक्स सॅलरी सुद्धा मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे डबल इन्कम मिळणार आहे. म्हणजे सॅलरी मधून कॅप्चर पॉइंट सोडून 40,000 मिळणार आहेत. आणि तुम्ही जे प्रमोशन्स करून जे पॉइंट्स कॅप्चर करणार आहात, जर 71 पॉइंट कॅप्चर केले तर 5,000 रुपये. आणि त्याचे सुद्धा खालचे पॉइंट्स जमा होतात. एक्झाम्पल, एखादा व्यक्ती जर कॅप्शन सोडवायला जर जॉईन झाला असेल तर तो सुद्धा पॉइंट गृहीत धरला जातो, ठीक आहे. आता आपण पाहूयात की प्रोडक्ट्स आल्यानंतर त्याचा व्हिडिओ कसा करायचा. पहिली गोष्ट तो तुम्हाला जे पार्सल आलं असेल ते ओपन करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये ओपन नाही करायचे, ओपन करून घ्यायचं आहे. ऑलरेडी तुम्हाला त्याचा जो कट आहे तो कट करून घ्यायचा आहे. प्रोडक्ट्स बाहेर न काढता तुम्हाला तसंच फक्त कट करून घ्यायचे. कट करून घेतल्यानंतर आता समजा एक्झाम्पल साडी आहे, तर तुम्हाला कशी साडी दाखवायची आहे मी एक दाखवते तुम्हाला. आता समजा तुम्हाला एखादी तुम्ही साडी खरेदी केली आहे, ठीक आहे. तुम्ही काय केलं, ऍप्लिकेशन मधून एखादी साडी खरेदी केली किंवा ग्रुपमधून तुम्ही साडी खरेदी केली, तुम्हाला आली, तर तुम्हाला सर्वप्रथम साडीचं कौतुक करायचं आहे. कशी साडी आहे, काय आहे. त्यानंतर तुम्हाला साडी ओपन करायची आहे अशा पद्धतीमध्ये. आणि हा व्हिडिओ ज्यावेळेस प्रत्येक पाहणारा जो व्यक्ती आहे, बघा सगळ्यात महत्त्वाचं की आपण सगळ्यांना साड्या वगैरे जे काही गिफ्ट्स करतो, प्रत्येकाने व्हिडिओ थोडासा चांगला बनवून द्या. हे फायदा तुम्हाला असणार आहे. तुम्हाला आता ही बघा ही साडी आहे, तर तुम्हाला साडी ओपन करायची आहे. आता ही बघा, ही जेवढं तुम्हाला ओपन करता येऊ शकतं, जेवढं तुम्ही दाखवू शकता तेवढी साडी तुम्हाला ओपन करून दाखवायची आहे. तर ही अशा प्रकारे ही साडी मी खरेदी केली आहे. आणि विशेष म्हणजे घर बसल्या मला हा व्यवसाय करायला मिळालेला आहे, ठीक आहे. हे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट्स दाखवायचं आहे, ठीक आहे. कारण की जेवढं एखादं प्रोडक्ट जे आहे ते फोटोमध्ये व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळं त्याचा टेस्टिमोनियल व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे. आता पण हे अशा एवढ्या जे प्रोडक्ट्स आहेत, हे अशा प्रोडक्ट्स आपण महिलांना, जे व्यावसायिक महिला आहेत त्यांना सुद्धा आपण गिफ्ट करतो. पण त्या महिला फक्त एक ॲज असाच फोटो त्या आपल्याला दाखवतात की आम्हाला हे मिळालं. पण तुम्ही जर ते प्रोडक्टची जर कौतुक केलं, त्याची तुलना केली, त्याचं जर काही गोष्टी चांगल्या बोललात, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ज्या दुसऱ्या महिला आहेत त्यांनाही वाटेल की नाही, प्रोडक्ट्स खूप सुंदर आहे आणि जॉईन व्हायलाच पाहिजे या प्लॅटफॉर्मला. आणि तुमचे जे कमिशन आहे, जे तुमचे पॉइंट्स आहेत ते नक्की वाढणार. झालं मार्केटिंग ही बोलूनच होत असते. तुम्हाला प्रोडक्ट्सची म्हणजे लोकांना प्रोडक्ट समजून सांगणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही प्रोडक्ट समजून सांगणार नाही लोकांना, तोपर्यंत लोक तुम्हाला जॉईन होणार नाही, तुमची टीम वाढणार नाही. जर तुमची टीम नाही वाढली तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओज तयार करायचा आहे आणि प्रोडक्ट्सचं तर तुम्हाला सांगायचंच आहे. आणि सोबत तुम्हाला प्लॅटफॉर्मची तुलना करायची आहे अदर प्लॅटफॉर्म सोबत. आणि प्लॅटफॉर्म आपला का चांगला आहे हे सुद्धा तुम्हाला महिलांना सांगायचं आहे. आणि अर्थातच आपला प्लॅटफॉर्म तर खरंच चांगला आहे. अदर प्लॅटफॉर्म मध्ये मनी सर्क्युलेशन आहे. मनी सर्क्युलेशन नुसार लोक फक्त जॉईनिंग करा म्हणतात, त्याच्या बदले तुम्हाला 1ही रुपया देत नाही आणि ना तुम्ही कमवू शकतात. तर हा प्लॅटफॉर्म मला तरी असं वाटतंय माझा आहे म्हणून नाही, कारण की आपण प्रत्येकाच्या पैशामध्ये तो प्रोडक्ट्स खरेदी करून आपला प्लॅटफॉर्म जॉईन करतोय, म्हणजे त्याला 1ही रुपया गुंतवणूक ही नाहीये. आणि 701 रुपयापासून प्लॅटफॉर्म म्हणजे खूपच शून्यच गुंतवणूक म्हणता तर येणारच नाहीये. फक्त 701 रुपयापासून हे प्लॅटफॉर्म चालू आहे आणि भरपूर साऱ्या त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम मिळणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला बनवायचं आहे, व्हिडिओज पण बनवायचा आहे. दुसरी गोष्ट की आपण जे जॉईंट मेंबर आहेत, ज्यांना आपल्या टेस्टिमोनियल प्रमोशन, ऍप्लिकेशन प्रमोशनचं वर्क करायचं आहे, कॅप्शन कोडिंगचं वर्क करायचं आहे, त्याच्यासाठी आपण एक ओपन ग्रुप तयार करणार आहोत. आतापर्यंत जे आपला ग्रुप आहे तो कम्युनिटी ग्रुप आहे आणि आता आपण ओपन ग्रुप करणार आहोत जॉईंट मेंबरसाठी.
दुसरी गोष्ट, जे ग्रुप आपण ओपन करणार आहोत तो त्या ग्रुपमध्ये कुठल्याही महिला एखाद्या वेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी जर एखादा नंबर यूज करत असेल किंवा मार्केटिंगसाठी यूज करत असेल तर त्या महिलेला तिथेच ब्लॉक पण करण्यात येईल, तिला या कंपनीमधूनही काढण्यात येईल. त्यामुळं हा जो ग्रुप असणार आहे तो याच प्लॅटफॉर्मसाठी यूज करायचा आहे. आणि तुम्ही जर एखाद्या महिलेला, तुमच्या ओळखीच्या अनोळखी महिलेला जर त्या ग्रुपमधल्या मेसेज करत असाल आणि असा जर आमच्याकडे रिपोर्ट आला की एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेला दुसऱ्या प्लॅटफॉर्म बद्दल मेसेज केला आहे तर त्या महिलेला तिथेच ब्लॉक केलं जाईल आणि कंपनीमधून सुद्धा ब्लॉक केलं जाणार आहे. तर असं काही करू नका. आपला जो ग्रुप असणार आहे तो याच्यासाठी आपण ओपन करतोय की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स टाकता यावे, तुम्हाला रेट विचारता यावे, त्यामुळे हा आपण ग्रुप ओपन करत आहोत. त्याच्यामुळे याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आहे. आपल्या जो ग्रुप ओपन असणार आहे त्याचा रूलच असणार आहे की त्याच्यातले अदरचे जे कोणी जॉईंट मेंबर आहेत त्यांचे नंबर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कुठल्या व्यवसायासाठी यूज करता येणार नाही. आणि जर असं कोणाला या ग्रुपमधून आढळलं तर त्यांनी नक्की कंपनीला संपर्क करा. आपण त्या व्यक्तीला नक्कीच ब्लॉक पण करू आणि कंपनीमधून काढून सुद्धा टाकू. ठीक आहे. थँक्यू.